आता आपण आपली लाईट लावतोय. बघू शकता हे आपल्या गाडीला आपण ही लाईट मागवलेली आणि हे आपल्या गावामध्ये हा दादा राहतो समीर. हे त्याच्या भावाचं दुकान आहेत 2 आणि हे त्याचं. सो हे दादा आपले लाईट फिटिंग करतात. बघूयात. आणि हे आपण लाईट मागवलेलं आपण ऑनलाईन. जेवढं बोलतात ना भाजीपेक्षा मसाला महाग आहे तसलं ही गोष्ट आहे. हे आपले समीर दादा लाईटिंग फिटिंग करतात. आता बघूयात कसं काय. आणि ही आपली तयारी चालली आहे बाहेर जायची. आणि समजेलच तुम्हाला लवकरच जो आपला दुसरा व्लॉग येईल त्याच्यामध्ये की ही तयारी आपली कुठची होती. सेम त्या ब्लॉगिंगमध्येच समजेल. सो आता आपण आहोत लाईटिंग फिटिंग करायचं याच्यामध्ये. हे आपण बटन घेतलं आहे. हे लाईट घेतली आहे आणि यो आपला मोबाईल होल्डर. हे आता आपण ह्याची चार्जिंगचं पण आपण कनेक्शन करून घेणार आहोत. दोघं आपल्या गाडीला लागल्यात. बघूयात कसं काय ते. ऊन हे ऊन आहे. हे आमचं असं जनरेशन आहे. आम्ही या जनरेशनमध्ये आम्ही सगळं काय बघितलेलं आहे. उन्हाळ्यात पावसाळा, भारताचं आणि पाकिस्तानचं महाभारत युद्ध. महाभारतात ना पण युद्ध बघितलं आहे आम्ही. त्यानंतर प्लेन क्रॅश, ट्रेन हादसे, बरंच काय गोष्टी आम्ही आजमवल्यात जे आम्ही आमच्या पोरांना आम्ही सांगू शकतो आमच्या काळामध्ये असं काही गोष्टी झालेल्या आहे. हे काय 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 बघायला भेटते. सो बघू शकता. आता हे पूर्ण ही पुढची लाईट आहे. हे निघणार मग त्यामध्ये कनेक्शन होणार वायरिंगचं आणि ते झाल्यानंतर मग आपली लाईट फिटिंग होणार. चालेल चला दाखवतो तुम्हाला कसं काय असेल ते आपलं. आणि कनेक्शन पूर्ण लाईटी फिटिंग झाल्यानंतर आपण दाखवू. हेल्मेट हे आपल्या याच्या लाईटिंग आहे वायरिंग. म्हणजे पूर्ण खोलायची गरज नाही हेडलाईट. हे टी व्ही एसवाल्याने बरं काम करून दिलं आहे आपल्याला. आता पल्सर वगैरेमध्ये ते आपल्याला ते पूर्ण हेडलाईट वगैरे काढून ते करावं लागतं ना आपल्याला. मी पहिल्या सर्व्हिसमध्ये माझी किरकिर झालेली माहिती आहे काय टी व्ही एसवाल्यांसोबत. 4 वाजता गेलो. त्यानंतर गेल्यानंतर मला काय बोलतो माहिती आहे 5 वाजता ये. 5 वाजता नंबर प्लेट नव्हती आपली. 5 वाजता ये. 5 वाजता गेलो. बोलतो नंबर प्लेट. बोला फोटो मागवला. मला बोलतो हे स्कॅन होत नाही आहे. बोललो तुम्ही मला माझी थोडी चूक आहे. तुम्ही मला बोललेलं की स्कॅन होत नाही आहे. तुम्ही फोटो मागव. मी फोटो मागवला. आता स्कॅन होत नाही तुमची चूक आहे बोललो. मग बोलतो नाही नंबर प्लेट लागणार आहे. नंबर प्लेट घ्यायला मी विरारवरून इथं आलो. मला बोलतो सर्व्हिस सेंटर बंद आलं. बोलतो उद्या ये. बोलतो उद्या ये. बोललो मूर्ख दिसलो काय बोललो. 10 वेळा तुम्ही लोक बोललो फिरवी करायला लागलेत. म्हणजे रिव्ह्यूसाठी फोन येतो माहिती आहे टी व्ही एसमधून. त्यांना अख्खा स्टोरी सांगितलं मी त्यांना. बोललो हे बोललो तुमच्या जर मी कोणाला सजेस्ट करू पण शकत नाही बोललो हे टी व्ही एसचं असं. गाडी मस्त सर्व्हिसच्या टायमाला मार खातात. वा वा दादा मस्त मस्त दादा. नाही रे 2 तासाचा व्हिडिओ कोण बघणार आहे सांग. तू तरी बघशील का 2 तासाचा व्हिडिओ. पिक्चर बघायला वैतागतो. हां बो मग 2 तासाचा व्हिडिओ जास्त 9 मिनटं
किंवा हां 20 मिनटं बस, 15 ते 20 मिनटं माणूस, हां तेवढा जर तुझा चांगला असेल व्हिडिओ तर S20. हे आपले दादा आहेत, हे आपले समीर दादा आहेत आणि या दादांचं हे गॅरेज आहे आणि हे त्यांच्याकडे माणसं आहेत. हे गुणी माणसं आहेत दादांकडे, फुल मेहनतीवाल्यात काम करतात. चाललंय आणि आपलं व्हिडिओ पण चालू आहेत. हे आपले रस्ते आपल्या एरियाचे. हां मग मला वाटतं ते एरोप्लेनच्या लाईटी ह्याने लावल्या नव्हत्या ना, त्या जो क्रॅश झाला तो म्हणून तो क्रॅश झाला है ना. क्या क्या मिस्टेक किया था तू उसमें, वो क्रैश कैसी हुआ उसमें तेरा ही तो कुछ हाथ है. हे वायरिंगचं काम चालू आहे. आपण पहिले या दादांकडे आपण कामाला आलेलो. हे किती दिवस केले, 5 ते 10 दिवस केले असेल ना. त्यानंतर आपण गेले. हे त्यांचे भाऊ, मी यांच्याकडे आलेलो कामाला जेव्हा हे इथे नव्हतं, हे दुसरीकडे हे दुकान होतं यांचं गॅरेज आणि आपण यांच्याकडे तेव्हा आलेलो नवीन आलो गॅरेजचं काम शिकायला. पण जे आपल्याला जमत नाही ते आपण करतच नाही. तसंच ते काहीतरी झालेलं. 5 ते 10 दिवस मी त्यांच्याकडे काम केलं. त्यानंतर त्यांची जी जुनी पोरं होती ती जाम हरामी होती, त्यामुळे मी यायचं बंद केलं. पण दादा तसा आपला बरा आहे, बोलणं चालण्याला पण बरं आहे आणि त्यांच्याकडे भाव रिजनेबल आहे. जर तुम्ही वसई विरार नालासोपारामध्ये राहत असतील, त्यांचं दुकान आहे गॅरेज आणि सॉफ्ट फॉर बायकर्स हे त्यांचे आता एक त्यांनी नवीन चालू केलेलं आहे. हे शोरूम आहे बाईकचं आणि बाजूला सीट कवरचं दुकान आहे. तर की वसई विरार नालासोपारामध्ये जर तुम्ही आलात तर बरंच काही गोष्टी आहेत. सीट आहे, हेल्मेट आहे, लाईटिंग आहेत. पण मी लाईट ह्यांच्याकडून परचेस नव्हती केलेली, ती मी ऑनलाईन मागवलेली. बट मला ती आवडली, मी बघता मी ती ऑनलाईन मागवलेली. नाही तर मग मी ह्यांच्याकडून ज्या एका गोष्टी असतील त्या आपण ह्यांच्याकडून परचेस करतो. तसंच जर तुम्ही काय वसई विरार नालासोपारामध्ये राहत असतील तर ह्यांच्याकडे येऊन तुम्ही रिजनेबल भावामध्ये तुम्ही घेऊ शकता. असं बरं म्हणजे मोठं दुकान आहे किंवा मोठं शॉप आहे तर असं नाही. तर जर जी प्राईज आहे ती रिजनेबल असणार आहे असं. या दादाने आपले चालू आहे, फुल मनाने काम करतो, फुल मनाने. एवढं मन लावून जर याने शाळेमध्ये अभ्यास केला असता हा कुठचा असतं ना. शोरूम असतं त्याचा. मग तू पण इथं काम करतो, कधी लागला इथं? मला आली 2 वर्ष. 2 वर्ष. कुठे होता? अच्छा हां, वायरिंग. नुसता घाम, ऊन पाऊस काय समजत नाही. ब्लॉग बनवले झालेत माझे 471 सबस्क्रायबर आहेत. पण बोलतात ना मेहनतीने गेलं तर होतील आपले. आणि आहेत आपले बघणारे, करतील सबस्क्राईब. करा रे भावांना, करा, बघू नका, फक्त सबस्क्राईब पण करा. चला आपण दाखवू तुम्हाला. नाही ते आपण हे पैसा किती बोला कारण थांबायला गेला, नंबरला गेला 2 वाजता येईल. आता गेला तुम्ही काय नाही चालू
काम झालेलं आहे आणि दादाने ओव्हर म्हणजे पूर्ण फिटिंग वगैरे पूर्ण झालेलं आहे. आता दादा आपले फिटिंग करतोय. फुल मेहनती पोरग्या. आता ह्याचा उजेड आपल्याला रात्री समजेल आणि रात्री तुम्हाला दाखवेलच मी. हे झालेलं आहे आपलं काम आणि अशा प्रकारे आपला समीर दादा पण आलेला आहे नमाजावरून. मी संध्याकाळी एकदा परत येईल जर का मला वरती घालती वाटलं ना ते. हां हां तुला कुठे वाटला तू करू शकतो. हां. अरे पण हे नाही गेलं जरा बघ ना तेवढं ते. एक काम राहिलेलं ते लक्षात नव्हतं. आता मोबाईल होल्डिंगचं चार्जिंग पॉईंट. सो जेवायचं बाकी आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपण संध्याकाळी परत येऊ आणि दाखवू की सेटअप लाईटिंग कुठपर्यंत पोचते नाही कुठपर्यंत जाते. कारण की मी पण स्वतः पहिल्यांदा लावतो आहे त्यामुळे मलाही काही आयडिया नाही. आणि आपली ॲक्टिवाला होती त्या तर ती दुसरी लाईट होती आणि दुसरी लाईट आहे ही दुसरी लाईट आहे. काही आयडिया नाही आहे ते संध्याकाळी समजेल रात्री. सो एकदा परत आपण येऊया दादाकडे. पोरगा कडे काय पण मानला पाहिजे. कडे काय बोल फटाफट रप. कलाकार आहे. बघूयात पण डायरेक्ट रात्री येऊयात. चला. सो बाय बाय. आणि आपलं काम झालेलं आहे. एकच काम बाकी होतं तेही झालं आणि आता आपण रात्री बघूयात उजेडायचा. तो तुम्ही बघू शकता थर्ड क्लास आहे. एक लाईट चालू आहे ती पण त्यातली एक बंद आहे आणि हा टाकतो आला आहे. हे उजेड लो क्वालिटी पूर्ण केलं आहे माझा. सो अशा प्रकारे आपलं आणि आई एकविरेचा पण स्टिकर लावलेला आणि पण पूर्ण अख्खा मूड ऑफ झाला आहे. आणि आता जायचा कसा येऊ मला आलं टेन्शन. परत हे एक्सचेंज करायला गेलं की टाईम लागणार. सो बघूयात परत कसं काय त्या. चला बाय बाय. आणि हा आपला ब्लॉग आपला येईल. नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा अख्खा व्हिडिओ तुम्ही बघा. चला बाय बाय.